नमस्कार आणि सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते. आजचा आपला चौथा दिवस. आजचा विषय आहे आपला स्वातंत्र्य आणि सत्य. बघा, आपल्याला माहिती आहे सगळं, फ्रीडम आणि लॉ. स्वातंत्र्याचा अर्थ माहिती आहे, सत्य म्हणजे काय अर्थ माहिती आहे. पण तरी पण आज वेगळ्या दृष्टीने बघूया. आणि बघा कसं वेगळ्या दृष्टीने जेव्हा तुम्ही बघाल म्हणजे ऐकणार ना, तर आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे च्या, आपण याला सत्य बोलत होतो, याला आपण स्वातंत्र्य बोलत होतो. पण हा खूप सूक्ष्म अर्थ आहे याचा, पण खूप शक्तिशाली अर्थ असतो. तर बघा, काही लोकांना म्हणजे आपल्याला लई वाटत असते की स्वातंत्र्यता म्हणजे आपल्याला हवं ते करणं, आपल्याला हवं ते करणं. पण खरं स्वतंत्रता ती नाही आहे. ती स्वतंत्रता नाहीये. खरे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचा एक सुचित आणि प्रेमळ निर्णय घेण्याची क्षमता. सुचित आणि प्रेमळ म्हणजे स्वतःच्या सत्याला, जे सत्य आहे आपल्या आतमध्ये, जे आपल्याला खरं सत्य जे करायचं आहे त्या दिशेने, म्हणजे एक दिशा देणं, त्या दिशेने जाणं किंवा त्या दिशेने दीपक लावणं, म्हणजे प्रकाश देणं, म्हणजे स्वतंत्रता आहे. स्वतंत्रता म्हणजे असं नाही की मी जे वाटते, मला जे वाटतं ते करेन, तसं नसतं. तर स्वतंत्रता म्हणजे जे माझ्यामध्ये आहे सत्य, त्याला मी प्रेमळपणाने, म्हणजे कोणी हार्शली पण नाही किंवा कोणी म्हणतं म्हणून पण नाही किंवा मला करावंच लागतं म्हणून पण नाही, तर प्रेमळपणाने निर्णय घेण्याची जी क्षमता आपल्यामध्ये असते त्याला आपण म्हणतो स्वतंत्रता. तर स्वतंत्रता म्हणजे अजून काय, तर काय आपल्याला बांधते आणि काय सत्याच्या प्रकाशात कसं जगावं हे समजून घ्यावं लागतं, म्हणजे स्वतंत्रता म्हणजे. तर हे म्हणजे आता, येस, हा तुम्ही ना थोडस म्यूट ठेवा सगळेजण. एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूटच करून ठेवते म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. कोणाला विचारायचं असेल काही तर हात वर, म्हणजे जस्ट हँड रेज करून तुम्ही मला विचारू शकता. समजा मध्ये असं डिस्टर्ब तर करूच नका, पण असं वाटलं महत्वाचं असेल तर तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. तर आता आपण समजून घेऊया की स्वतंत्रता म्हणजे काय. स्वतंत्रता म्हणजे आपल्याला काय असं आपण बांधून ठेवतो किंवा सत्याच्या प्रकाशात आपण कसं जगावं. सत्याच्या प्रकाशात म्हणजे जे आपल्या आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. कधी कधी काय असतं, आपल्या आतमध्ये काहीतरी वेगळं असते, दुसरं दोन बाहेरून काहीतरी म्हणतात, म्हणून आपण आपलं स्वतंत्रता गमवून तिथे करायला लागतो की लोक काय म्हणतील, है ना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर हे जेव्हा तुम्ही आता ऐकाल ना, तर ज्याने तुमचे म्हणजे मन असं एक स्पष्ट आणि आणखी शांत, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतल्या कानामध्ये, म्हणजे जसं बाहेरच्या गोष्टी आपण ऐकतो ह्या बाहेरच्या कानाने ऐकतो, पण आतमध्ये पण कान आहे, म्हणजे आपल्यातले शब्द आपण ऐकतो, तेव्हा आपण जास्त स्पष्ट होतो, आणखी जास्त शांत होतो, म्हणजे आपल्याला काय पाहिजे आतमध्ये, आणि जबाबदार बनतो की मला काय करायचंय. जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला सांगता किंवा स्वतःला ऐकता, तेव्हा तुम्ही स्पष्ट, शांत आणि जबाबदार बनता. आणि खरं ते आहे. ठीक आहे. तर चला, 5 पॉइंट मी सांगते तुम्हाला याच्याबद्दल, स्वतंत्रता आणि सत्याबद्दल. तर स्वतंत्रतेची पहिला पॉइंट आहे की स्वतंत्रतेची खरी व्याख्या काय आहे. तर खरी व्याख्या म्हणजे आतलं आणि बाहेरचं, दोन स्तरावर आपलं स्वतंत्रता असते. एक आपलं आतलं असतं आणि एक बाहेरचं असतं. बाहेरचं स्वतंत्रता म्हणजे काय होतं, की बाहेरची जी परिस्थिती असते ती बदलवण्याची क्षमता. हे कशावर डिपेंड असतं, तर आपल्या बोलण्यावर असतं, आपण फिरण्यावर असतं, आपल्या वागण्यावर असतं, किंवा आपण काही निवड करतो त्या गोष्टीचा अधिकार असतो. पण ही जी बाहेर स्वतंत्रता असते ही आतपर्यंत पोहोचेलच असं नसतं. काही काही गोष्टी आतमध्ये नाही पटत आपल्याला, पण त्या स्वतंत्रता मिळालं म्हणून करावं लागतं, असं काही काही गोष्टी येतात, त्या बाहेरच्या परिस्थितीसाठी येतात, पण आपल्या आतपर्यंत त्या पोहोचत नाही. तर जर ते आतपर्यंतही पोहोचत नाही तर मग ते खरं स्वातंत्र्यता नाहीये, ते ते स्वातंत्र्य नाहीये. आणि आतलं स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आतलं स्वातंत्र्य म्हणजे भीती, अपेक्षा किंवा आलोचना, म्हणजे लोक काय म्हणतील, कोण काय म्हणतील, तर ही आलोचनाची भीती असते आतमध्ये. तर याच्यापासून मुक्त होण्याची जी क्षमता असते आपली, ती खरी मुक्ती आहे आणि ते खरं आतलं स्वातंत्र्यता आहे.
आलं का लक्षात तुम्हाला बाहेरचं आणि आतलं? बाहेरचं स्वतंत्रता म्हणजे जिथे तुम्ही बिनधास्त बोलू शकताय, बिनधास्त फिरू शकताय, तुम्हाला काय निवडायचं आहे ते निवडू शकता आहात. हे बाहेरचं स्वातंत्र्यता आहे. परंतु बाहेरच्या स्वातंत्र्यामुळे तुम्हाला आतलं स्वातंत्र्यता मिळेलच असं नसतं. पण आतलं स्वातंत्र्यता हे टोटली तुमच्या हातामध्ये आहे. आतलं स्वातंत्र्यता म्हणजे भीतीपासून स्वतंत्रता, तुमच्या अपेक्षापासून स्वतंत्रता, तुमची आलोचना म्हणजे तुमचं द्वेष किंवा टीका टिप्पणीपासून स्वतंत्रता होण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि ही खरी मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे स्वतंत्रता आहे. आता स्वातंत्र्य म्हणजे अनियमितता नाही बरं. स्वतंत्र म्हणजे मी माझ्या मनाची मर्जीची आहे, मी कधीही येईल, कधीही जाईल, असं नाही होत. स्वतंत्र म्हणजे नियम कोणतं ठेवलं त्याची गैरसोय नाही होत. तर ते तुमच्या आत्मिक परिपक्वतेची स्थिती आहे, म्हणजे एक नियमितता आहे. की जसं आता ह्या याच्या गोष्टीसाठी पण एवढे 400 पावणे 500 लोक आहेत आपल्या याच्यामध्ये. पण तरी पण निवड तुमची आमची स्वतंत्रता आहे. इथे आपण मी काही कोणाला स्वतः जबरदस्ती नाही तुम्हाला यायलाच पाहिजे, तुम्हाला ग्रुपमध्ये यायचं तुम्हाला यायलाच पाहिजे, का नाही येत नाही. हा, कुठेतरी वाईट वाटतं. वाईट म्हणजे वाईट नाही वाटत असं, म्हणजे एक फील होतं की अरे यार, जास्तीत जास्त जणांना हे नॉलेज मिळालं तर किती सुंदर, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अजून चांगलं खरी मुक्ती मिळेल, खऱ्या स्वातंत्र्याला डीप मध्ये समजू शकतील. आणि ह्या पद्धतीचं असं वाटत असते, ही माझी इच्छा आकांक्षा असते. पण मी त्याला असं चिपकून पण नाहीये, स्वतंत्र आहे. ठीक आहे, आले तर ओके, स्वागत आहे, नाही आले तरी वेळ यायची आहे त्यांची, हो की नाही. तर म्हणजे याच्यात नियमाची गैरसोय नाही करायची आहे, की नियम म्हणजे माझ्या मर्जीने मी चालेल, याला स्वतंत्रता नाही म्हणत. पण आत्मिक परिपक्वतेची स्थिती आहे. आत्मिक परिपक्वता म्हणजे जसं तुमच्यात ती परिपक्वता आलेली आहे, की नाही नाही ह्या गोष्टीमध्ये काहीतरी हे आहे. हा, शिस्त, येस. शिस्तीमध्ये स्वतंत्रता असते. तुम्हाला जाणवतं काहीतरी याच्यामध्ये मिळते आपल्याला, म्हणून तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी टाळून इथे येतात. तरी स्वतंत्र आहे, तुम्हाला कधी नाही आले आणि कधी आले. कोण तुम्हाला काय पनिशमेंट करणार आहे? कोणी काय विचारणार आहे? की तुम्हाला कोणी काढणार आहे? काहीच नाही. पूर्ण टोटली तुमच्या हातामध्ये आहे. पण तरी पण तुम्ही नियमितपणे येत आहे किंवा काहीतरी तुझा स्वतःच्या आतमधली ती गोष्ट आहे, परिपक्वता आहे तुमच्यामध्ये, ती गोष्ट समजून घ्यायची ताकद आहे तुमच्यामध्ये. म्हणून स्वतंत्रता म्हणजे अनियमितता नाही, तर स्वतंत्रता म्हणजे परिपक्वता असते. ही गोष्ट समजून घ्यायची. आणि ज्याच्या आतमध्ये शांतता आहे ना, तोच खरा स्वतंत्र असतो. आणि जो बांधून असतो तो नेहमी खवळलेला असतो, दुसऱ्यांना दोष देणारा असतो, दुसऱ्यांवर बोट दाखवणारा असतो, दुसऱ्यांना म्हणजे म्हणजे राग हे ते, म्हणजे त्या रागाच्या द्वेषाच्या याच्यामध्ये तो जखडलेला असतो. तो स्वतंत्र राहते. जो स्वतंत्र आहे तो स्वतःही मुक्त असतो, दुसऱ्याने मुक्त राहतो. तर किती सुंदर, म्हणजे हा वेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला स्वतंत्रतेचा नियम शोधायचा आहे, म्हणजे समजून घ्यायचा आहे. तर याच्यातून आपल्याला आपल्याला उपाय उपाय म्हणजे कसं करता आलं पाहिजे, तर आपल्याला जेव्हा रोज रोज आपण श्वास घेतो किंवा मनन करतो किंवा सतत असं जागरूकता ठेवतो. जागरूकता ठेवणं म्हणजे स्वतःचा श्वास बघणं, डिटॅच होऊन, जसं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच असं बघा, इथे जशी ही नंदिनी इथे उभी आहे, ही नंदिनी ह्या काय करते ह्या शरीराच्या माध्यमातून, हे मी स्वतःलाच बघते. मी काय बोलते तुमच्याशी, माझे शब्द शब्द ही नंदिनी ऐकते, म्हणजे माझाच हाय काय म्हणतो, हाय सोर्स जो म्हणतो, हाय एनर्जीचा सोर्स तो मला बघतोय. तर याला सतत जागरूकता म्हणतात. तर हा रोजचा आपला उपाय आहे, म्हणजे आपल्या स्वतंत्रता वाढवण्याची, म्हणजे आतली आणि बाहेरची पण वाढवण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे ही. दुसरा पॉइंट आहे की सत्य म्हणजे काय. तर सत्य म्हणजे मार्गदर्शक नाही, तर एक हे तत्व आहे. सत्य आपल्याला, आपण आतापर्यंत काय करतो, तो मार्गदर्शन, कोणीतरी आपल्याला सत्य मार्गदर्शन करतो, संत महात्मा असतो. पण नाही, ते एक तत्व आहे आपल्यामध्ये. जसं आपण म्हणतो की तत्व म्हणजे आपल्या पेशीमध्ये ते काय म्हणतात त्याला, भरलेलं आहे. जसं आपण 5 तत्व म्हणतो, अग्नितत्व, जलतत्व, वायू तत्व, हे आपल्यामध्ये भरलेलं आहे आणि आपण त्याच्याने जमले, म्हणजे तयार झालेलं आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. तसंच सत्य पण आपल्या आतमध्येच आहे, हे फक्त तथ्य नाही आहे. म्हणजे तथ्य म्हणजे कोणीतरी सांगेल, समजेल, की जसं आपण गीतेवर हात ठेवून मी शपथ घेतो, मी सत्य जे काही बोलणार मी ते सत्यच बोलणार, आणि बोलताना कसंही बोलायचं, काही काही पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, काही नाहीये.
तर ते सत्य नाहीये. ते फक्त तथ्य म्हणजे असं बस हे असतं किंवा मार्गदर्शक असतं. सत्य म्हणजे एक अनुभव आहे, अनुभूती आहे. की तुम्ही जेव्हा आतून बोलताय, तुमच्या आतमध्ये जे आहे ते जेव्हा तुम्ही बाहेर बोलता ना, तो सत्याचा अनुभव काहीतरी वेगळाच असतो. तो तुम्ही असा म्हणजे असं दाखवू नाही शकणार की मी किती सत्यवान आहे किंवा मी किती छान बोलते, वाव माझ्यासारखं कोणीच नाही, असं नाही होत त्याला. है ना? सत्य म्हणजे जे आहे जसं आहे तसं पाहणे, अगदी बरोबर, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे जे आतमध्ये आहे तेच तुमच्या बाहेर आहे. म्हणजे खरे तुम्ही स्वतःशी जसे असता तसेच तुमचे वर्तन असतं आणि तसंच तुमचं जनसामान्यासोबत व्यवहार असतो. जसे तुम्ही आहात, तुम्हाला राग आला, बोला रागाने, पण आतमध्ये राग आलाय हे दाखवायचंय. पण आतमध्ये राग आलाय, लपून बसलोय आणि नाही नाही नाही, नाही तू किती छान आहे, काय अर्थ आहे त्याला? हा, राग मी तुम्हाला हे आपण जेव्हा चक्र सांगतो तेव्हा पण मी तुम्हाला समजावून सांगतेच की राग म्हणजे वाईट नाही आहे. राग म्हणजे आवेग आहे. कोणत्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर त्याला फोर्सफुली मी करते, पण त्याच्या मागचं इंटेन्शन चांगलं आहे. जसं आई मुलाला रागवते, कधी कधी थापडतोपडही करते, मारते पण, म्हणजे काय त्या मुलाचं वाईट व्हावं, त्याला जखम व्हावी म्हणून मारते का? नाही. तर त्याला ते अद्दल घडावी, त्याला ते माहिती असावं की हे ऐकलं पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, हे वाईट आहे. म्हणजे त्याच्या मागे इंटेन्शन किती पवित्र आणि किती तिचं म्हणजे भविष्याचं हे आहे. तर अशा पद्धतीचं पाहिजे आपल्याला. तर ते सत्य आहे जे आपल्या आतमध्ये आहे ते बाहेर आहे. तर सत्य हे तथ्य नसतं फक्त, तर तो एक अनुभव आहे, अनुभूती आहे. ती तुमची प्रतिमा असते, आतली प्रतिमा आहे ती, की जेव्हा तुम्ही स्वतःशी खरे असता तेव्हा तुमचे वर्तन, तुमचं जनसामान्य मत असतं, जे काय असतं ते शांत असतं. आणि सत्य म्हणजे अहंकार पण नाही. बरेचसे लोक मी सत्य बोलते, मी सत्य म्हणजे तो कुठेतरी अहंकार येतो. तर अहंकार पण नाही. कारण सत्य बोलल्याने आपला अहंकार म्हणजे अजून त्याची पकड मजबूत होते की मी सत्यवान आहे असं वगैरे. पण असं नाहीये. जे तुम्हाला मिळतंय ते तुम्ही देत आहात, ते मोकळं करताय. हा, सत्य हे प्रतिबिंब देतं, हे नक्की तुमच्या बॉडीतून, तुमच्या कृतीतून दिसूनच येतं. सत्याला तुम्ही बायपास नाही करू शकत की सत्य इथे ठेवलं तुम्ही इकडून चालेल, नाही. सत्य तुम्हाला वापस आणून देतो, तुम्ही जे देता ते. बरेचदा आहे ना, आपल्याला समजत नाही की आपण सत्य बोलतोय की असत्य बोलतोय. सत्य म्हणजे निर्भयता, येस. म्हणजे आपल्याला आपल्याला आपलं समजत नाहीये की खरंच मी हे खरं बोलतेय की खोटं बोलतेय, कशासाठी बोलतेय. तर हे खूप समजून घ्यायचं, खूप म्हणजे डीपली हे आहे की प्रतिबिंब आहे. हे लक्षात घ्या की आपण सत्य बोलो, असत्य बोलो, जे काही आहे हे फिरून मला कोणत्या ना कोणत्या रूपात मला मिळणार आहे. कधी मिळेल, कशा रूपात मिळेल, मला नाही माहिती. आणि आज आपल्याला जे मिळत आहे ना चांगलं, ते सुद्धा आपल्याला आपलं कधीतरी केलेलं काम आहे, वर्क आहे, की जे आज आपल्याला मिळते. आज आपण शांतपणे बसतोय, आज आपला मोबाईल चालू आहे, किंवा आज आपण बोलतो आहे, है ना. आपल्याला ते लोक असे मिळाले, म्हणजे निवडून निवडून लोक असे मिळाले की जे आपल्यासोबत म्हणजे कम्युनिकेशन करतात आहे. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीची कम्युनिकेशन आहे ही. कोणाची चुगल्या चहाड्या, कोणाला नावं ठेवणं असं मुळीच नसतं. हा, सरळ मला बोलायचं असेल तर मी बोलते, पण काय यार तुम्ही खिडक्या बंद करताय, काय यार तुम्ही बोलत नाही, काय यार तुम्ही. आहे, आवेग येतोय माझा, पण तो आवेग कशासाठी असतो, माझा इंटेन्शन खूप चांगलं की अरे यार याच्यावर फरक पडतोय की नाही, कळतंय की नाही, किंवा मला व्यस्त जात नाहीये माझी शक्ती, एनर्जी, ह्या इंटेन्शनने बोलते. तर याच्यामध्ये वाईट वाटायचं हे नाहीये, पण हे सत्य जरूर आहे, जे माझ्या आतमध्ये आहे ते कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या समोर पडतं, हे जरूर आहे. ठीक आहे. तर सत्य म्हणजे, सत्य म्हणजे यस. आज संजीवनी बडी मस्त हे करून आली. सत्य म्हणजे खरंच स्वातंत्र्य आहे. है ना? तर सत्यच हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे सत्य आहे. तर सत्याचा अर्थ म्हणजे स्वीकारणं आहे. की जे सत्य आहे ते समजून घेणं म्हणजे स्वतःची जागा जी आहे ती स्वीकारणं. आणि ती समजा तुम्हाला जर चुकीची असेल किंवा हे असेल तर ती बदलण्याची पण तयारी ठेवणं. किंवा त्याचं एक हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे जाणं. बदलणं म्हणजे चुकीची असते तेव्हाच नाही, पण कधी ह्या स्टेपवर, तर आता ह्या स्टेपवर जायचं, कधी ह्या स्टेपवर जायचंय, आपल्याला हाय एनर्जीकडे जायचंय.
कधीतरी आपल्याला शेअर करायचं. हा एनर्जीकडे आहे यार. मला बोलता येत नाही, नाही नाही मला लाज वाटते, नाही नाही कोण म्हणते, असं आहेच नाही काही. हो की नाही? त्यामुळे कधी तर बोल, आज चुकेल किंवा आज मी म्हंटल की थांबून जा, आज नको बोलू, नंतर ओके, हरकत नाही. म्हणजे इथे आपला अहंकार नाहीये. अहंकाराला जागाच नाही ठेवायचं आहे. असं खुल्लं करायचंय मस्त स्वतःला, की खरंच तुमची बदलली पाहिजे परिस्थिती. हे माझे अगदी आत्मिक म्हणजे आवर्जून माझं म्हणजे काय म्हणतात एक बोलणं आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. तर याचा उपाय म्हणजे कसा, अभ्यास कसा करायचा, तर स्वतःला नेहमी निरीक्षण करायचं, स्वतःला, दुसऱ्यांना नाही. तर स्वतःला निरीक्षण करणं म्हणजे काय, तर स्वतःचे विचार काय करते मी, विचार काय माझ्यामध्ये भावना आहेत, किंवा माझे काय कारण आहेत, है ना, हे साक्षीदारपणे वाढवायचं आहे. म्हणजे साक्षीदार म्हणजे तेच, म्हणजे डिटॅचमेंट मध्ये जसं मी आता सांगितलं, साक्षी भावाने बघायचं आहे स्वतःला. ठीक आहे. जसं आता एक मी माझं उदाहरण सांगते. आमच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे पेंटिंगचं. तर सहाच फॅमिली आहे, छोटं फ्लॅट स्कीम आहे. पण त्याच्यामध्ये फक्त मी आणि आमच्या वरच्या आम्ही दोघीच पार्टिसिपेट करतोय, की कुठे कसं ठेवायचं, काय करायचं, पेंटिंग वाल्यांना हे करा, ते करा, तिथून हे करा, हेच काम करतो आम्ही. म्हणजे आजही मी पण खाली गेली कुंड्या लावणं, कुंड्यांचं गार्डन, पूर्ण गार्डनिंग माझ्याकडे आहे. बिल्डिंगचं मी थोडी तारीफ करो न करो, पण मला आवडतं, मी गार्डनिंग करते. मस्त गच्ची सजवली, खाली सजवले, छान कुंड्यांना पेंट करून घेतलं, टापटीप अगदी. पार्किंग कशी, कोणती गाडी कुठे राहील, हे सगळं म्हणजे मी माझ्या जबाबदारीने. वरती लिफ्टच्या रूम मध्ये गेले, तिथे दिसले मला कचरा. मी आता 2-4 महिन्यापूर्वीच कचरा सगळा साफ केला. सगळं विकून, रद्दी विकून, मग त्याचा पंखा घेतला. बाईला आमच्या एवढ्या गरमीमध्ये भांडेवाले बाईच्या कडे पंखा नाही, हे ऐकूनच मला शहारे आले अक्षरशः. तुम्ही सगळी जी रद्दी होती सगळ्यांची त्यांना विचारलं, पण कोणी समोर आलं नाही. वेळ दिला, कोणी आलं नाही समोर. विकून टाकली, ते पैसे आले, तिला त्याच्यात आपले पैसे टाकून मी तिला पंखा घेऊन दिला. आता ही परत लिफ्टची जागा अशी आहे की ती रूम सेपरेट आहे, तिथे काही कचरा ठेवायचा नसतो. तरी पण ठेवला. एकदा गेली, मी जाऊन सांगितलं हे कचरा काढा तिथून. सायकल सुद्धा तिथे लपून लपून ठेवतात. तर म्हटलं कोणी बाल्कनीमध्ये वर सायकल ठेवतं का? खाली पार्किंग आहे. त्याच्यासाठी म्हणजे मला, मी चांगल्या पद्धतीने सांगायला गेली, पण वाढता वाढता माझा थोडासा आवाज आवाज नाही वाढला, पण एक फोर्सफुली मी बोलले की लिफ्टच्या रूम मध्ये थर्ड फोर्थ फ्लोअरवर जाऊन तुम्हाला सायकल ठेवायची आहे, खाली पार्किंग मध्ये. त्याच्यासाठी दोन दोन गोष्टी झाल्या आणि कोणी समोर येत नाही, की एकही जण लिडरशिप घेत नाही, आणि एकही जण व्यवस्थित म्हणजे असं हे करत नाही, पेंटिंग करा, हे करा, काय करा. तर याच्यामध्ये कसं होतं, मला हे सांगायचं अभ्यास हे काय करायचं आहे, की इथे आलं सत्य होतच माझं. जर तुम्हाला जर बोलायचं असेल तर व्यवस्थित मिटिंग घ्या, सगळ्यांनी बोला. आणि याच्या मागे आणि मला मग त्या मॅडमनी म्हटलं, समोरच्या मॅडम तुम्ही का बरं असं रागवताय, आणि का बरं तुम्ही असं बोलले की आम्ही आमचं आहे, आम्ही आमची पण बिल्डिंग आहे. म्हटलं एक्झॅक्टली, तुम्ही माझं इंटेन्शन समजून घ्या. बिल्डिंग माझी आहे म्हणून मी भांडत नाही किंवा बोलत नाही. बिल्डिंग तुमची पण आहे, बिल्डिंग माझी पण आहे. तर जसं मी गार्डनिंगचा भाग घेतलाय, मी पार्किंगचा भाग घेतलाय, तर कमीत कमी तुम्ही तुमचं म्हणजे काय म्हणतात, रद्दी सामान तर जपून जपून ठेवू नका. कमीत कमी तेवढी ते जबाबदारी घ्या. तर जबाबदारी घेणं म्हणजे एक आपलं एक काय म्हणतो त्याला, सत्यता दाखवणं, है ना, स्वीकारणं यार त्या गोष्टी. तर ह्या सगळ्या म्हणजे आधी तुम्ही स्वतः विचार करा म्हणजे. आणि तुम्ही गणपती बसवता, तुम्ही देवीचं हे करताय, त्याच्यातही म्हणजे त्या 9 मुलींना बोलवतात, तर खालच्यांशी पटतं म्हणून त्यांच्या मुलीला बोलवायचं, समोरच्याशी पटत नाही म्हणून त्यांच्या मुलगा छोटासाच आहे ग, त्याला नाही बोलवलं. कसं, का का तुम्ही असं करताय हा? मला हेच एक खूप आश्चर्य वाटतं, की अगं तुमच्याकडे देवाचं जेवण आहे, तर छोटा मुलगा आणि मुलगीमध्ये फरक काय करता? तो एकटाच मुलगा रुसून बसला की मला का नाही बोलवलं जेवायला. अरे, 6-7 वर्षाचा बाळ आहे तो. तर ते म्हणे मुलींचं जेवण होतं, ह्याच्यातही तुम्ही मुलांचं मुलींचं का बरं करता? हे मला असं पटत नाही. मग अशा वेळेस आपलं म्हणजे आवाज आवाज म्हणा किंवा फोर्स वाढतो, पण त्याच्या मागे शिकवण चांगलं असतं. तेच माझ्या झाडांना बॉल फेकून मारत होते, पूर्ण झाडं माझ्या तो 400-500 रुपयाचं झाड आहे विकायला गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त असेल, इतकं सुंदर झाडाचे पानाचे तोडून तोडून हे करून टाकलं. त्या मुलाला मी जेव्हा शिकवत होते छान,
प्रेमाने की बाळा, झाडाला आपल्यासारखा जीव असतो, त्याला बॉल नाही मारायचं, क्रिकेट खेळायला मैदान आहे बाजूला, तिथे जायचं. तिथे खिडकीतून त्याची आई रागवते, माझ्या मुलाला रागवायचं नाही. म्हटलं रागवत नाही बाळा तुझ्या मुलाला, तो तर मला. आणि असं म्हणून म्हणजे मी म्हणूनच काहीतरी फाडकन खिडकी बंद, म्हणजे बघा मी, तुम्ही मला इतका रिस्पेक्ट देता, पण कधी कधी घरातलं म्हणजे इतकं साधं वातावरण असं बदलून जातं. आणि त्या मुलाने परत बॉल घेतला आणि परत त्या झाडाला मारलं. झाड जेवढा सुंदर होता त्याला पूर्ण तोडून टाकलं त्याच्या आईच्या समोर. ही कशी शिकवण असेल? हे कसं आहे? म्हणजे हे सत्य आहे का? याला म्हणतात का स्वीकारणं? याला म्हणतात का म्हणजे स्वातंत्र्य? आमचं आमचं घर आहे, आम्ही ओनर आहे, आम्ही काही करू शकतो. याला स्वातंत्र्यता नाही म्हणत. तुमचंच घर आहे, तुमचंच घर आहे, तुमच्याच घराचं, तुमच्याच घरातल्या मुलांचे सायकली असतात, तुमचीच मुलं खेळतात, तुमच्याच मुलांसाठी तुम्हाला गेट बंद करण्याचा काही कायदा आहे, आपला पार्किंग नीट लावण्याचा कायदा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे असतात. तर हे जेव्हा मग येत नाहीत, मग तिथे आपल्या शिस्तासाठी आपल्याला थोडासा आवाज वाढवावा लागतो. पण सत्य हे प्रतिबिंब जरूर देतो तुम्हाला, त्याला बायपास नाही करू शकत तुम्ही. समजा काही अडचण आली तर मग तुम्हाला कोण मदत करणार? तुमचे शेजारी लोक असतात ना. तर ह्या सगळ्या सत्याचा अभ्यास म्हणजे काय? स्वतःचं निरीक्षण करणं असतं बस. स्वतःचे विचार काय चाललंय, आपल्या भावना काय आहेत आतमध्ये, आणि हे आपल्या साक्षीपणाचा भाव जो असतो, म्हणजे स्वतःला बघण्याचा भाव वाढवायचं नेहमी. म्हणजे आपण सत्यात आहोत हे समजून येतं. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट आहे कायदा. कायदा म्हणजे काय असतं? आता आपल्याला कायदा म्हटलं की भीती वाटते. म्हणजे सामाजिक नियम असतात ना. जसं जस्ट हेल्मेट नाही घातलं तरी अरे, बिना कायदा, कायदा म्हटलं की तुरुंग, कायदा म्हटलं की कैद, असं वाटतं है ना. पण ऍक्च्युअली आपण वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं ना, तर कायदा म्हणजे हे कैद नाहीये, म्हणजे तुरुंग नाहीये. तर तो आकार द्यायला एक मार्गदर्शक असतो कायदा म्हणजे. म्हणजे हे काही सामाजिक नियम असतात आणि काही आंतरिक नियम असतात, आपल्या आतले पण नियम असतात. आपण स्वतः पण नियमाने वागलं पाहिजे प्रत्येक गोष्ट, की माझ्या एका एवढ्याशा कृतीमुळे कुणाला नुकसान व्हायला नको, कुणाचं म्हणजे कुणाला डिस्टर्ब व्हायला नको, याची हर पल हर क्षण तुम्हाला म्हणजे जागरूकता राहिली पाहिजे, है ना. तर म्हणजे आता हे कॉस्मिक नियम पण असतात, म्हणजे तुम्ही जी कृती करता त्याला प्रतिकृती असते. न्यूटनचा लॉ पण सांगतो म्हणजे पेंडुलम असा फिरतो असा येतो. म्हणजे तुम्ही जे कर्म करता त्याचं कर्मचं फळ तुम्हाला जरूर मिळतो. असं नाही की मी आज तुला असं बोलले तर तुम्हाला मला पण ते तसंच येईल असं नाही, किंवा तिथूनच असेल नाही, कुठून येईल माहिती नाही, पण नक्की होणार हे जरूर आहे. नैतिक कायदे म्हणजे काय? म्हणजे सत्य आणि आपली जबाबदारी हे जेव्हा पालन करतो, तर हे सुद्धा आपल्याला हा पाया बनतो. जसं जसं जितके आपण सत्याला जागृत राहिलं, जितकं आपण जबाबदारीला जागृत राहिलो, तितकं आपण मजबूत बनत असतो. आणि जे सामाजिक कायदे असतात, जसं डाव्या बाजूने चला, हेल्मेट घाला, असं करा, तसं करा, हे तुम्हाला म्हणजे एक सुरक्षा देतात. सुरक्षा देतात नक्कीच, समाजामधले नियम आपल्याला सुरक्षा देतात. पण कधी कधी ते आपल्याला दडपण पण वाटू शकते. पण ते दडपण नाहीये. तर तो तुम्हाला म्हणजे एक काय म्हणतात, एक हे मार्गदर्शन म्हणा, किंवा एक नियम म्हणा, किंवा एक म्हणजे काय म्हणतो, एक वे द्यायला म्हणून, सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून असते. आणि आता आपण काय करतो? शिस्त, येस शिस्त म्हणतो. तर शिस्त पण म्हणजे हे शिस्त म्हणजे तो काही खूप हे नाहीये तुम्हाला असं बांधून ठेवण्यासाठी नाहीये. तुम्हाला एक सुंदर सुरळीत मार्ग दाखवण्यासाठी असतं. आणि कायदा म्हणजे सीमा नाही असते, सीमा नाही म्हणत त्याला आपण. म्हणजे असं हे होतं, नियमानुसार सर्वांचं भलं या दृष्टीने खरंच आपला परिसर चांगला राहतो, स्वच्छ राहतो, छान दिसेल. बिलकुल एक्झॅक्टली, बिलकुल बरोबर आहे. तर कारण हे समजतात लोक असं, त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे आध्यात्मिक पद्धतीने आणि सामाजिक पद्धतीने दोन्हीचं अनुषंगाने आपल्याला बघायचंय. आपल्याला जे कायदे कानून सांगितले सामाजिक याच्याने आपल्याला ते कैद वाटतात, पण आध्यात्मिक पद्धतीने पाहिलं तर ते मार्गदर्शक असतात, असं असतं ते. तर कायदा म्हणजे सीमा पण नाही, तर तो तुमचा एक रक्षण करण्यासाठी आहे, संरक्षण करण्यासाठी आहे. ते तुम्हाला म्हणजे अधिक चांगलं सुरक्षितता देत असते. कायद्याने जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही सहजपणे चालताय. तर याला आपण बिलकुल हा
तर याला आपल्याला स्वतःसाठी करायला म्हणजे स्वतःला म्हणजे एक प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःला रोज एक म्हणजे एक वागणुकीचा एक सिद्धांत आपण स्वतःला दिला पाहिजे. की जसं म्हणजे आपण काय करतो आहे, सत्य जपतो आहे की नाही, की जबाबदारी बनतोय की नाही आपण, की नियम पाळतोय की नाही, कायदे पाळतोय की नाही. मग आपल्या आतले पण कायदे काही असतात, काही आपल्या परिवारातले कायदे असतात, काही म्हणजे समाजाचे कायदे असतात. तर हे सर्वांना एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक म्हणून आपल्याला जपायचं असतात. त्याच्यानंतर आहे चौथा पॉइंट, की काही वेळेस बंधनं असतात आणि मर्यादा पण असतात. पण ऍक्च्युली आपल्याला बंधन हे शब्द म्हटलं ना, तर बांधल्यासारखे वाटतात. मर्यादा म्हणजे असं संकुचित वाटतं. पण ऍक्च्युली बंधन आणि मर्यादा हे खरे स्वातंत्र्याचे खरे मित्र आहेत. ते कसे बघा, तर मर्यादा ठेवणं म्हणजे ही प्रेमाची भाषा आहे. म्हणजे काही वेळेस आपल्याला बंधनं स्वातंत्र्याचे साधन ठरतात अनपेक्षितपणे. ठीक आहे. तर स्वतःची जेव्हा मर्यादा ठेवतो आपण, तेव्हा आपण उच्च गुणवत्तेने जगतो, हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये जगतो. म्हणजे कोणाला किती पद्धतीने बोललं पाहिजे, काय ठेवलं पाहिजे. तर ही एक दुसऱ्यांचं रिस्पेक्ट पण असतं, आणि प्रेमाची पण भाषा असते ही, खरं म्हणजे मर्यादा ठेवणं म्हणजे. नाहीतर तर कोणी कसंही काही बोलले असते, कसेही वागले असते मर्यादा नसते तर, है ना. पण मर्यादा म्हणजेच खरं स्वातंत्र्याची. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःच स्वातंत्र्यता जपता, तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्याही स्वातंत्र्याची काळजी वाटायला पाहिजे, त्याचं महत्व समजायला पाहिजे, त्याला इज्जत देता आली पाहिजे. तसंच एक नाही म्हणण्याची कला सुद्धा, जसं तुम्ही स्वतःला पण नाही म्हणण्याची कला आली पाहिजे, आणि दुसऱ्यांचं पण नाही सहन करण्याची कला आली पाहिजे. तर नाही म्हणणं सुद्धा आपण म्हणजे कसं आहे, की आपण आपला केंद्र जपून ठेवतो, टिकवून ठेवतो. केंद्र म्हणजे जसं आता मला हा क्लास, शोध स्वतःचा हा क्लास मला पूर्ण 3 महिने घ्यायचा होता. हा माझा बिलकुल केंद्रस्थान बनला होता, सेंटर. कितीही काही झालं, आणि मी स्वतःची परीक्षा होती याच्यात माझी, कितीही काही झालं माझ्या जीवनात, किती अडचणी येऊत, किंवा शेवटच्या क्षणापर्यंत एक जरी असेल तरी सुद्धा, किंवा नाहीच कोणी आलं, तर त्या दिवशीचं मी रेकॉर्डिंग करून ऐकवेन पण करेन. हे मी स्वतःशी कमिटेड केलं होतं, आणि मी त्या पद्धतीने केलं. है ना. म्हणजे मी याच्यात केंद्र ठरवलं, म्हणजे सेंटर ठेवलं. पण याच्यामध्ये मला आले बरेच काही गोष्टी आल्या. आता बरेचदा इकडे माझा क्लास आहे, तिकडे म्हणजे इकडे कोणतरी पाहुणे आले, किंवा कोणाचा कधीतरी कोणाचा फोन येऊन जातो, किंवा कधी कधी जाणं खूप इम्पॉर्टंट असतं तिकडे बाहेर, आणि मला इथून नाही जमत आहे. तर मी ना तिथे नाही म्हणता आलं. पण जिथे मला इम्पॉर्टंट म्हणजे इथे पण मग मला काही काही वेळेस मी नाही म्हटलं. झाले माझे 2 क्लास मिस झाले असे, एकदा कशासाठी तरी, आणि आता त्या दिवशी दीक्षाभूमीला होते. महत्वाचं होतं, कारण दीक्षाभूमीचं हे वारंवार येणार नव्हतं, वर्षातून एकदा होतं. याला मी असं वाटलं थोडं वाढवून मी रविवारी घेतलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने जिथे नाही म्हणता आलं पाहिजे, नाही आला नकार दिला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला सेंटर काय आहे ते समजलं पाहिजे. येस. येस, बरोबर आहे. मर्यादा स्त्री दाक्षिण्य. तर आपण आपल्या केंद्रातून होकार देऊ शकतो. जेव्हा आपण काही गोष्टी केंद्र टिकवतो, तेव्हा आपण नकार देताना आपलं केंद्र म्हणजे आपलं सेंटर काय आहे त्याला आपण होकार देतो किंवा टिकवतो. तर स्वातंत्र्यता आणि जबाबदारी हे ज्यांना सर्व काही करता येते ते जबाबदारीने पण वागतात. ज्यांना स्वतंत्रता मिळते त्यांना जबाबदारी वागवतात, की नाही मला हे करायचं आहे. कारण ते जाणतात की त्यांचे निर्णय म्हणजे इतरांवर परिणाम करणारे असतात. आता समजा मी तुम्हाला शब्द देईल, आणि मीच नाही झाले, किंवा मीच उशिरा आले, किंवा मीच बोलले नाही, किंवा मीच माझा व्हिडिओ बंद केला, तर माझं काय राहील का? काहीच नाही. तर माझी जबाबदारी मला जेव्हा समजते, तेव्हा त्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर जास्त चांगला होईल. तर तसंच तुमच्याबद्दल पण तुमची इंटिग्रिटी किती आहे, म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे तुम्ही जे बोलता आहात ते जबाबदारीने करता आहात, ते आपल्या पूर्ण याच्याने दाखवत आहात. तर मग तुमचं स्वतंत्रता एकदम म्हणजे त्याला त्याला खरी स्वतंत्रता म्हणतात, जेव्हा आपण आपल्या जबाबदारीने वागतो. नंतरचा एक आहे की बांधणी आणि सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. बांधणी म्हणजे एका विशिष्ट गोष्टी आपण काही कारण दिलं, म्हणजे असं काही करायचं असेल की मला ही गोष्ट करायची आहे, एखादं जसं ठरवतो आपण, तर मग ते करायला त्याला फोकस केलं तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी मग जाणवते.
आपला क्लासच आहे. मी जेव्हा समजवलं तेव्हा, म्हणजे मी जेव्हा क्रिएट म्हणजे केलं होतं की आपण असा असा क्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये मला विषय नाही ठरले होते. मग मला ती क्रिएटिव्हिटी झाली की अच्छा हे हा विषय घेतला तर आणखी हा विषय, मग त्याच्यावर बोललो, मग त्याच्यावर करणं, मग त्याच्यावर पुस्तक, त्याच्यावर नोट्स, त्याच्यावर हे करून ठेवणं. म्हणजे मला आणखी क्रिएटिव्हिटी डीप 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 गेली ती. आता माझं बोलतानाच सहज झालं. आणि कसे 3 महिने निघून गेले पत्ताही लागला नाही. म्हणजे किती सुंदर ती एकावर एक बांधणी अशी झालेली आहे. ती कशी क्रिएटिव्हिटीने होत जातं. म्हणजे कारण आणि स्वरूप हे दोन्ही आपल्याला मिळतात. जसं आपल्याला कारण मिळालं तसं आपल्याला त्याचं स्वरूप निर्माण होऊन जातं समोर. आणि ते आपल्याला म्हणजे पुढे बांधणीमधून क्रिएटिव्हिटी तयार होते. तर याच्यासाठी हे सगळं तुम्हाला करण्यासाठी, जसं आज मी करून दाखवलंच तुम्हाला, तर तुम्हाला पण करण्यासाठी स्वतःच्या, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की हेच, पण तुमच्या स्वतःच्या घरातली ही कामं जरी असेल तरी सुद्धा ठरवायचंय आपल्याला की आपल्या स्वतःला मर्यादा लावायच्या आहेत की मला काय करायचंय. तर एखादं जसं काही काम करायचं असेल तर मला इतक्या महिन्यामध्ये हे काम करायचं आहे, एवढ्या वेळामध्ये हे काम करायचं असेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला मर्यादा काय, तर स्वतःचं मला मोबाईल नाही बघायचंय, मला ह्यावेळेस एवढं पुस्तक वाचायचंच आहे, हे करायचंच आहे, लिहून करायचंच आहे, हे मी म्हणजे माझं मी सांगते तसं. किंवा मग आता कोणतं काम मी इकडे करून राहिली, लिहून राहिली आणि तेवढ्यात कोणीतरी आलं तर थांबा बसा थोडंसं, मला 15 मिनिटं लागतील, ओके. कारण मी इथे कमिट केलेलं आहे की मी एवढं पॉईंट्स लिहिल्याशिवाय मी तिथे समोर जात नाही. तर मग तशा पद्धतीने म्हणजे आपणच आपल्याला शिस्त लावतोय आणि त्या विषयावर आपल्याला ठाम राहायचंय. हे सगळं जेव्हा आपण पॉइंट करतो ना, तेव्हा आपण जे म्हणतो ते ब्रह्मांड ऐकतो. म्हणजेच आपली रेकी स्ट्रॉंग असते. रेकी म्हणजे असं नाही की थांब थांब मी तुला रेकी देते, तुला असं झालं ना ठप्प मारून दिलं. इतकी साधी सोपी सहज पण रेकी नाहीये बरं का. तर मी जे आतून आणि जे बाहेरून करते, म्हणजे तो ब्रह्मांडाला मी अलाइन करते माझी सगळी एनर्जी. आणि तेव्हा मी ती फील करते की ही एनर्जी यांना अशी जाओ, की भगवंता प्लीज माझी म्हणजे मागणी आहे, मी माझ्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी सेम फ्रिक्वेन्सीने करते. तर तेव्हा आपली एनर्जी स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे आपण अलाईन होतो. स्ट्रॉंग आणि कमजोर मध्ये नाहीच नाही, फक्त अलाईन होणंच आहे बस. त्या निसर्गाशी अलाईन होणं आहे. तर त्या निसर्गाशी अलाईन होण्याचे सगळे आपण नियम शिकतोय, जे काही आपण शिकलो आतापर्यंत. नियम पण नाही, स्वभाव म्हणा, आपण आपला स्वभाव बनवतोय. आणि सहजतेने, काही कठीण नाही आहे. एकदा समजलं ना, खूप उलट इतकं म्हणजे काय म्हणतात हलकं वाटतं ना, की कोणाचं टेन्शन नाही, कोणाचं देणं घेणं नाही, स्वतंत्रता येते. आणि सहजतेने माफी मागतो किंवा कोणाचा राग येत नाही. चिडले भडले, नाही केलं काम, नाही केली जबाबदारी, पण मी तर माझी जबाबदारी करते, त्याचं समाधान, त्याची शांती खूप चांगलं वाटते. आपलं जीवन चांगलं. आणि मग हळूहळू बघतात लोक की काय बदल आहे, काय करते आणि आपण खरंच काय करतोय. तर हेच आहे. ठीक आहे. आणि शेवटचा पॉइंट मी तुम्हाला आता व्यवहारिक म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये आपल्या स्वतंत्रता साधण्यासाठी आपल्याला व्यवहारिक पायऱ्या म्हणजे डेली प्रॅक्टिस कशी करायची, काय करायची ते मी सांगते. तर एक खरंच आपल्या आयुष्यासाठी सोपं आणि अगदी शक्तिशाली म्हणजे अशा पद्धती सांगते मी तुम्हाला, की सकाळी उठल्याबरोबर एक इंटेन्शन, एक मंत्र असं म्हटलं तरी चालेल. ते स्वतःशीच बोलायचं, कोणाला सांगायचं नाही, काही नाही. की मी आजच्या दिवस, जसं आपण याच्यामध्ये हे करतो आपण रेखीमध्ये आपले नियम पण आहेत, 5 नियम. की आजचे दिवस मी सत्य आणि प्रेमाने वागेन. बस. फक्त 1 मिनिटं लागतं. उठल्याबरोबर बेडवरच शांतपणे की भगवंता मला शक्ती दे, मी आजच्या दिवस सत्य आणि प्रेमाने वागेन. वागण्याचा प्रयत्न करेन पण नाही, वागेन सरळ डिक्लेअर करा. ठीक आहे. नंतर तुम्ही आपल्या श्वासासाठी जागरूक राहा, जसं आपण जे मेडिटेशन करतो. है ना, मी रोज तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करते की श्वास घेताय, श्वास सोडताय, हे तुम्हाला जाणीवपूर्वक बघतोय आपण, 10 मिनिटं बसतो आणि करतो. आता हे दिवसभरात केव्हाही करा. उठल्याबरोबर करा, चालताना करा, स्वयंपाक करताना करा, बाहेर जाताना करा, गाडीवर बसल्यावर करा, गाडीत बसल्यानंतर करा. है ना, किंवा ऑफिशियली काम करता करता बस 1 मिनिटं 2 मिनिटं शांतपणे बसायचं. तुम्ही डोळे उघडे करूनही बसू शकता, जर मिळालं तर डोळे बंद करा. आपला श्वास गेला, श्वास आला, याच्याने काय होतो, आपण अंतर्मुख होतो. म्हणजे आपल्या आतमध्ये काय चाललेलं आहे ते लगेच लक्षात येतं आपल्याला. आणि त्याचं आपण पटकन मग बदलवतो. हे किती सत्य आहे. खरंच सत्य आहे का. हा, स्वतःला बदलायचं बस.
आपल्याला नियमच तो आहे. ह्या जगामध्ये आपण कुणालाही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पोटाच्या आतमध्ये बाळ असेल तरी सुद्धा नाही. मग तर बाहेरचं तर गेलं, तो बाहेरचं तर खूप झालं. आणि त्याचं आपण आपल्या मुलांचं करतो ना, ते आपलं कर्तव्य आहे. उपकार नाही करत आपण कोणावर. आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांना जन्म दिलाय, हे जगात आणलेलं आहे. करणारा तर तोच आहे. जरी आता असे मायबाप आहेत जे फेकून देतात, पण भेटतात त्यांनाही, जगतात बिचारे. तर असेही असतात. तर आपण आपलं एवढं एक करायचं आहे. नंतर मग तिसरं आहे की नाहीच आपण सराव करायचा आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्या म्हणजे नियमाच्या बाहेर आहे किंवा आपल्याला मन पटत नाहीये. एक मिनिट, हा, एक मिनिट. आमची मनुमाव आहे ना, ती खूप दार उघडण्याचा प्रयत्न करत होती बिचारी, दरवाजा उघडतच नव्हता. तर चला ठीक आहे मग. तर हा, नंतर म्हणजे तिसरा पार्ट आहे की तुम्ही नाही बोलण्याचा सराव करा. तर म्हणजे आठवड्यातून तर एकदा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, की जे तुम्हाला, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये, तुम्हाला पटत नाहीये, किंवा काही काही वेळेस असं वाटतं ना, करावं लागतं बाई, असं काय करू, नाही केलं तर असं होईल तसं होईल वगैरे वगैरे. हे कारण देऊ नका. नाही वाटतं ना, नका करू. नाही बोला. किंवा माझा स्वतःचा वेळ आहे अशा टाईपचं. तर याला रूट नाही म्हणत बरं, हा स्वतःसाठी वेळ काढणं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जनरल लिहत चला रोज, म्हणजे 5 मिनिटं तरी, की मी सत्य कशाप्रमाणे मी जगले का, किंवा मी कशा प्रकारे मी सत्याने वागले, म्हणजे माझ्या आतमध्ये जे आहे तेच मी बाहेर आहे का, किंवा मी बाहेर काहीतरी वेगळी बोलली आणि आतमध्ये मी स्वतःला फसवलं का, मला हे पटत नव्हतं तरी पण मी असं केलं का, है ना, म्हणजे मी स्वतःशी खोटं बोलले. तर अशा पद्धतीने स्वतःला म्हणजे हे लिहून लिहून तुम्हाला ना खूप लवकर बदल होतो. आणि खूप सुंदर बदल होतो बरं स्वतःमध्ये, हा खूप सुंदर. आणि किमान म्हणजे ह्या एकदा तरी आठवड्यातून अशी सवय करा, की जसं म्हणजे दया किंवा अनुकंपा, म्हणजे करुणा. करुणा म्हणजे दयेच्या पलीकडे, दया मायेच्या पलीकडे. म्हणजे कसं, करुणा म्हणजे जसं तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली, तुम्हाला कोणीतरी दोष दिला किंवा तुमच्यावर कोणीतरी आरोप आणला किंवा शिवी दिली, ठीक आहे, तुमच्यावर ओरडून बोलले केलं, त्यावेळेस जर तुम्हाला पण राग आला, ओके ठीक आहे, कम्पॅशन, हा, एम्पथी, एम्पथी म्हणतो त्याला. सिंपथी आणि एम्पथीच्या पलीकडे कम्पॅशन. एक्झॅक्टली बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे सुजाता. कम्पॅशन. तर म्हणजे कसं की कोणी तुम्हाला रागवलं तरी त्यावेळेस तुम्ही शांत राहायचंय, आणि त्यावेळेस त्यांची परिस्थिती समजून घ्यायची आहे, की ह्याला राग निर्माण करायला त्रास किती झाला असेल. जसं मला समजलं की माझे जेव्हा पैसे लुटले त्याने, तर मला तेव्हा खूप राग यायचा. नंतर मला डिप्रेशन, मग गिल्ट, आणि काय 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 नाही व्हायचं. असं म्हणजे खाणं पिणं, वेट कंट्रोल, म्हणजे अंडर वेट होऊन गेली होती मी, खूप भयानक माझं. पण जेव्हा मला खरंच कम्पॅशनचा अर्थ समजला ना, तेव्हा मला असं वाटलं की यार, चुकीच्या मार्गाने पैसे कमवणं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. आणि ही सहज आणि किती सुंदर पैसा कमवून आहे. आणि गळ्यात हार फुलं टाकतात यार लोक. आणि किती मान सन्मान, म्हणजे पैसा कमवणं सोपं आहे चांगल्या मार्गाने. आणि वाईट मार्गाने उलट कठीण आहे तो. म्हणजे समाजातही त्याचं नाव नाही, पोलिसही त्याला मारहाण करतात. त्याच्यानंतर मुलं कोणते चांगले बनतात, मुलांच्या मनामध्ये कोणते, म्हणजे भविष्य सगळं, म्हणजे जन्मच सगळं बेकार होऊन जातो. तर हे किती मोठे कम्पॅशन आहे त्याच्यासाठी ठेवायला पाहिजे आपल्याला. पण आपण तसं ठेवतच नाही, आणि आपल्याला काहीतरी वेगळंच असं वाटत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे ना, हा बदलवण्याचा म्हणजे अभ्यास करा. कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हळूहळू, म्हणजे स्वतःला रिव्ह्यू द्या, की मी असं कुठे वागले, किंवा मी असं काय माझ्यामध्ये बदल केला. स्वतःला सांगायचंय, स्वतःलाच बदलायचंय, स्वतःलाच बोलायचंय. कोणासोबत बोल, जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचंय माझ्यासोबत. हा आपला प्लॅटफॉर्म आहे शेअर करा. आणि तुमच्या शेअर केल्याने खरंच खूप जणांच्या लाईफमध्ये बदल होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजचे हे आपले 5 पॉइंट्स होते. आपण आता याच्यामध्ये करूया, मेडिटेशन घेऊया आजच्या विषयावर, ठीक आहे. तर चला शांतपणे बसा, आणि मी एक छानशी म्युझिक लावते.
एक मिनिट. डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ ठेवा. आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास आत घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. परत एकदा श्वास घेताना आता मात्र श्वास घेताना एक सुंदर गोल्डन प्रकाश आपल्या आतमध्ये येतो आहे असं कल्पना करा. आणि श्वास सोडताना सारं शरीर एकदम सहजपणे शिथिल होऊ द्या. पाय, मांडी, कंबर, पोट, पाठ, खांदा, मान, चेहरा सारं काही शिथिल, सौम्य, शांत आणि सुरक्षित आहे. श्वास घेताना मुक्त आणि श्वास सोडताना स्वातंत्र्य. तुम्हाला अडकवत नाही तुमच्या स्वातंत्र्याला, तुमच्या श्वास घ्यायला, श्वास सोडायला. हे सत्य आहे आणि हे स्वातंत्र्यता आहे. त्या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. अंतर्गत स्वतंत्रता आतमध्ये बघा. अगदी सुंदर गोल्डन प्रकाशाच्या आतमध्ये तुमच्या आतमध्ये काही जुने धागे किंवा साखळ्या काही अडल्या असतील, जुनी भीती किंवा काही अपेक्षा किंवा काही दबाव असेल, त्याच्यावर तुमचा हा सौम्य प्रकाश आहे आणि हे सारं आपोआप विरघळू लागत आहे. तुम्ही स्वतंत्र आहात, शांत आहात, सत्य आहात. प्रत्येक तुमच्या श्वासामध्ये प्रत्येक साखळी तुमची विरघळते आहे. तुमच्या अंतर्मनात एक जागा निर्माण होते. जिथे तुम्ही शांत आणि स्वतःचं खरं स्वरूप बघू शकता. तो खरा स्वरूप म्हणजे तुमचा आतला आवाज, ती खरी शांती आणि तो
खरा स्पष्टपणा. मन शांतपणे विचार करतंय तुमचं. मी स्वतंत्र आहे. मी सत्य स्वीकारते. मी स्वतंत्र आहे. मी सत्य स्वीकारते. मी स्वतंत्र आहे. मी सत्य स्वीकारते. तुमचा उद्देश स्वतःला नीट समजावा. सांगा की मी सत्याने बोलते. मी जबाबदारीने बोलते. वागते. जबाबदारीने वागते. मी मुक्त आहे. मी शांत आहे. कारण मी जाणते सत्य हे प्रतिबिंब आहे. तुम्ही जे देता तेच परत आपल्याकडे आणतं. वातावरणाप्रती जागृत व्हा. आपल्या शरीराविषयी जागृत व्हा. आणि आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस, तुम्ही बोलू शकता. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे.